खरं तर आपण चास या ठिकाणी सोमेश्वर मंदिराच्या समोर जे वटवृक्ष आहे त्या वटवृक्षाच्या सभोवताली हा जो वट सावित्री पौर्णिमेचा इव्हेंट साकारला जातो आहे। खरं तर आज वट सावित्री पौर्णिमा नाही, परंतु अगोदरच शूटिंग करून या ठिकाणी त्याचा आनंद घेताना आपण बऱ्याचशा महिला पाहतो आहे। या वडाला खरं तर 7 जन्माची साथ देत असताना 7 फेऱ्या मारण्याची प्रथा पद्धती आहे आणि याच पद्धतीला अनुसरून आजचं हे शूटिंग चालू आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी चास या ठिकाणी सोमेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळते आहे। खरं तर नवनवीन ज्या लग्न झालेल्या नवऱ्या आहेत, नवरदेव आहेत किंवा सगळीच मंडळी फोटोग्राफर आहेत, बरीचशी मंडळी या ठिकाणी शूटिंगसाठी एकत्र आलेत। आपण पाहूया, चर्चा करूया। ताई, मला सांगा, तुम्ही देखील या ठिकाणी शूटिंगसाठी आलात का? हो, शूटिंग। काय नेमके आजचं या सणाचं महत्त्व आणि कशासाठी चाललंय सगळं? वटपौर्णिमेचं शूटिंग आहे। वटपौर्णिमेचं शूटिंग आहे। हो। हां, मग यामधून आजच का? आज वटपौर्णिमा आहे का? नाही, आज नाहीये, पण फोटोशूट करायला आम्ही आलो। फोटो शूटिंगसाठी आलेला आहात? हो। खरं तर प्रत्येक वर्षी वडाला पूजायचं असतं किंवा 7 फेऱ्या मारायच्या असतात हो। आणि त्याचं एक तयारी म्हणून आज तुम्ही इथे आलात। हो, तयारी म्हणून आज आलो। खूप आनंद वाटतोय। हो। आपण पाहतोय बऱ्याचशी या ठिकाणी मुली आहेत। खरं तर या ठिकाणी बऱ्याचशा महिला आलेल्या आहेत। मला सांगा, हे काय इव्हेंट आहे? इव्हेंट नाहीये, शूटिंग करतो ते सगळं वटपौर्णिमेसाठी। वटपौर्णिमेसाठी ॲडव्हान्समध्ये शूटिंग आहे। म्हणजे वडाला आपण जे पूजतो वट सावित्री पौर्णिमे दिवशी, वटपौर्णिमेच्या आधी एक दिवस व्हिडिओ टाकता यावा यासाठी तुम्हाला वटपौर्णिमेच्या अगोदर एक दिवस व्हिडिओ टाकायचा आहे म्हणून हे सगळं चालू आहे। साधारणतः प्रत्येक वर्षी हे इव्हेंट करता का आजच केलंय? पहिल्यांदाच करतोय। पहिल्यांदाच करताय। तर निश्चित तुम्हाला खूप आनंद वाटत असेल। किती महिला या ठिकाणी आलेले साधारणतः? बऱ्याचशा महिला दिसत आहेत। आपण पाहतोय की खरोखर हा सण आपल्या वट सावित्री पौर्णिमेचा जो सण आहे तो या ठिकाणी खऱ्या अर्थानं उत्साहामध्ये संपन्न करत असताना बरेचशी जोडपी या ठिकाणी येत आहेत। मुली आहेत, छोट्या मोठ्या मुली आहेत। आपण या किनाऱ्यावर पाहतोय काही फुगड्या खेळत आहेत। खरं तर वट सावित्री पौर्णिमेचा जो इव्हेंट असतो ना, तो या ठिकाणी साकारण्याचं काम करतायत। महिला देखील फुगड्या खेळताना पाहतोय, पाहू शकता आपण या ठिकाणी महिला देखील फुगड्या खेळत आहेत। खरं तर जो वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी जो सण या ठिकाणी उत्साह साजरा करत असतात, असा सण या ठिकाणी आता संपन्न करताना आपण पाहतोय अनेक महिला भगिनी सहभागी झालेल्या आहेत। खरं तर आज रील काढण्यासाठी अनेक फोटोग्राफर आणि सगळे रील स्टार किंवा फोटोग्राफी करणारे सगळे मित्रमंडळी देखील आहेत। चासकामांच्या या परिसरामध्ये आपण सगळे आलेलो आहोत। आपण पाहू शकता या महिला भगिनी या ठिकाणी आता फुगडी खेळत आहेत। आपला पारंपरिक जो खेळ आहे किंवा सण आहे त्या सणामध्ये फुगडीची प्रथा परंपरा आपल्याकडे आहे हिंदू धर्मामध्ये आणि हाच क्षण या ठिकाणी आनंदामध्ये साकारत आहेत। 3 महिला एकत्र फुगडी खेळताना आपण पाहतोय एक वेगळा आनंद या निमित्ताने निर्माण झालेला आहे। वटवृक्ष प्रचंड असा मोठा आहे। या वटवृक्षाच्या आजूबाजूला सगळे जोडपी किंवा महिला भगिनी या ठिकाणी आहेत। खरं तर यावर्षी आपल्या भीमा नदीला थोडंसं पाण्याची कमतरता जाणवते आहे। अजून पाऊस नाही, पण निश्चित पावसाचंही वातावरण तयार झालेलं आहे। अगदी पावसाची देखील प्रतीक्षा प्रत्येकाला आहे। पहा कशा पद्धतीने या ठिकाणी फुगड्या खेळल्या जात आहेत। खरं तर या ठिकाणी बऱ्याच महिला भगिनी आहेत। आपण जाऊया त्यांच्याकडे। मला सांगा ताई, हा काय नेमकी क्षण होता? कशाचा आनंद हा घेतला गेला तुम्ही? हां, खरं तर आज वट सावित्री पौर्णिमेचं हे म्हणजे ॲडव्हान्समध्ये इव्हेंट साकारले असं तुम्हाला वाटतंय? हो। आणि आता वट सावित्री पौर्णिमे दिवशी पुन्हा एकदा आनंद घेणार? प्रत्येक वर्षी करता तुम्ही शूटिंग? हो। खूप आनंद मिळतो? हो। आता पारंपरिक फुगडी एकत्र त्या 4 जणींनी खेळली, ही कशा पद्धतीने फुगडी असते? ही पारंपरिकच चालत आलेली, 4 जणी एकत्र, 5 जणी, जेवढ्या जणी असेल तेवढ्यांनी खेळायचं। आपली खरं तर महाराष्ट्राची, भारताची अर्थात आपल्या हिंदू धर्माची संस्कृती महान आहे। प्रत्येक सण आपण साजरे करतो। या सणाचं काय साधारणतः महत्त्व तुम्हाला सांगता येईल? जुनी लोक जे सांगतात की सावित्रीने म्हणजे त्यांच्या
सत्यवान सावित्रीची जी कथा आहे सत्यवान महाराजांना ज्यांनी म्हणजे प्राण गेलेले त्यांनी परत यमाकडनं मिळून आणले. पण तेव्हापासून जी प्रथा आहे 7 जन्मी हाच नवरा मिळो म्हणून 7 पावलं त्या ठिकाणी चालायच्यात आणि त्या रेशीम गाठ असते ती गाठ पुन्हा एकदा जसं सप्तपदीला फिरवली जाते तसं वडाला वटवृक्षाला फेऱ्या मारण्याची ही पद्धती प्रथा आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. निश्चित पुढच्या काळामध्ये असंच आनंद आणि आपल्या संस्कृतीला पुढे नेत चला. तुम्हाला चॅनलच्या वतीने मनापासून धन्यवाद. धन्यवाद. एवढं वाच